नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत एक नव्या पद्धतीत। तर त्यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्याची वरची साल काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। आता आपण त्यांना एक पाण्यामध्ये मीठ टाकून थोडं त्याला वाफ देऊन घ्यायची आहे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 पाकळ्या लसूण घेतलेले आहे आणि थोडंसं इथे मी आलं घेतलेलं आहे। आता आपण इथे ओलं खोबरं घेणार आहोत। आज आपण शेंगा ओल्या खोबऱ्यामध्ये बनवणार आहोत। तर इथे मी 5-6 चमचे खोबरं घेत आहे किसलेला ओलं। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे जास्तही बारीक आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे। आता मी इथे 3 ते 4 चमचे तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम करत ठेवायचं आहे। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत, मोहरी आणि हिंग टाकणार आहोत। 2 चमचे मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत। छान अशी आपली मोहरी तडतडली आहे। 2 चमचे जिरं टाकणार आहे। आता आपण इथे बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कांदा टाकणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपला चांगला लालसर होईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत। आता आपण 1 चमचा मीठ टाकणार आहे याच्यामध्ये। मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे वाटून घेतलेलं आहे मिरची, आलं, लसूण वगैरे ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून हे भांडं धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हळद टाकणार आहोत त्याच्यामध्ये 1 चमचा। इथे मी गरम मसाला टाकणार आहे 2 चमचे।
मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे शिजवलेले शेंगा आहेत ना नॉर्मल याच्यावरती, ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. फक्त आपण शेंगांना वाफ घेऊन घेतलेली आहे. छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण शेंगा टाकणार आहे. शेंगा आपल्याला अगोदर शिजून नॉर्मल असं ह्याच्यावरती शिजून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपल्याला भाजी बनवायला. आणि अशा प्रकारे मिक्स करायचे, नाही तर आपल्या शेंगांचे पूर्ण साल निघून जाईल. त्यासाठी आपण अशा प्रकारे शेंगा मिक्स करून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये. अलगद हाताने. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. झाकण काढून बघूया आता आपण. शेंगा आपल्या होत आलेल्या आहेत. आणखीन 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया. छान अशी आपल्या भाजीला वाफ बसलेले आहे. छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि ओलं खोबरं टाकायचं आहे किसून घेतलेलं. कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते. आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.